च्या सुरुवातीला बातमी आहे हिवाळी अधिवेशनासंदर्भात। हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली हुरडा पार्टी झालेली आहे। हुरडा पार्टीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गाणं गायलं। त्यांच्या गाण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनमुराद दाद दिला। नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मंत्री आमदार यांची मौज मजा पाहायला मिळते। शासकीय बंगले, आमदार निवास, मंत्री राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना उधळपट्टी का असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली मंत्री आमदारांची मौज मजा सुरू आहे का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित करण्यात येतोय। नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार आणि मंत्र्यांचा मुक्काम आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, काय अधिक माहिती समोर येते? कारण हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली मंत्र्यांची, आमदारांची मौज मजा सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि एकंदरीत बघितलं असेल तर हा अधिवेशन जे आहे ते आहे आणि या अधिवेशनात जर बघितलं असेल तर मंत्री, आमदार जे आहेत, संधी अधिकारी आहेत ते नागपुरात येत असतात आणि मुक्काम करत असतात। यांच्यासाठी जे आहे ते शासकीय निवासस्थान असते म्हणजे रवी भवन असेल, या ठिकाणी जे आहे अधिवेशनाच्या 1 महिन्यापूर्वी जे आहे ते डागडुजी असेल, तिथली रंगोटी असेल, हे संपूर्ण जे आहे ते सार्वजनिक विभागातर्फे केली जाते। मात्र आपण जर बघितलं असेल एकंदरीतच हे संपूर्ण जे अधिकारी कुठेच जे आहे ते शासकीय निवासस्थानमध्ये न राहता ते पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात, लक्झरी हॉटेलमध्ये राहतात। हे चित्र सध्या घडीला नागपुरात दिसत आपण जर बघितलं असेल तर नागपुरातील अशा अनेक पंचतारांकित हॉटेल आहेत, त्या ठिकाणी जे आहेत ते संपूर्ण आमदार आहेत, मंत्री आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, अशा वेगवेगळ्या नेते त्या ठिकाणी वास्तव्य करतात। त्यामुळे 100 कोटी रुपये खर्च सरकारच्या तिजोरीतून जे आहे ते रवी भवन असेल किंवा मग जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही विभाग आहेत, ज्या ठिकाणी निवासस्थान जे आहे ते अधिकारी असतील, मंत्री करतात, त्या ठिकाणी खर्च करतात। मात्र हे संपूर्ण अधिकारी तिथं न राहता हे संपूर्ण पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात। त्यामुळे एकंदरीत प्रश्न निर्माण होतात की इतके पैसे जे आहेत ते संपूर्ण शासकीय निवासस्थानमध्ये खर्च केले जातात, अधिकारी राहतात कुठे तर हॉटेलमध्ये राहतात। आणि आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात जे आहे ते दुष्काळ पडलेला आणि अशा वेळी जर अशी परिस्थिती जर बघितलं असेल तर लाखो रुपये जे खर्च त्या हॉटेल्समध्ये राहतात, वेगवेगळे अधिकारी आहेत ते त्या हॉटेल्समध्ये राहतात। त्यामुळे इतका खर्च जर होत असेल तर मग शासकीय निवासस्थानावर खर्च कशाला करायचा हा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य माणसाला उपस्थित होत आहे। अगदीच तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।